नाटक कशी आहे चंद्रपूरची पब्लिक. लालेला नेऊन सोडायचं होतं. पहिलं आम्ही गेलो भटाडीला लाल्याला सोडलो ना. आता आम्ही चाललो दवाखान्यामध्ये, काऊन की आता रोहिण्याचे डोळे चेक करायचे होते, त्यासाठी जात होता आम्हाला. आज तर काही आपल्याला वापस पाठवणार नाही, काऊन की आपण चाललो प्रायव्हेट मध्ये. पोहोचलो दवाखान्यामध्ये आणि चाललो आता अंदर. एक तर गेला पेशंट बहुत सारे होते, थांबून राह म्हणजे थोड्या वेळ म्हणजे थांबलो. मग रोहिण्याला बोलावलं तर ते गेलं मग तिकडे चेक करायसाठी. चेकअप इन झाला, बाहेर आला, पैसे वगैरे देत होता. मेडिकल साईडलेच होतं, टेन्शन नव्हतं. तिथून घेतला मग ड्रॉप घेऊन निघलो आम्ही बाहेर. आणि गाडी खिचायला लागलो, काऊन की निघत नाही ती. आता गाडी घेऊन काढली आणि निघलो मग आम्ही घराकडे जायसाठी. रस्त्यामध्ये दादा भेटलं, सामान एवढं सारं घेतलं, साला नेणं नव्हतं तर काय घ्यायला लागलं बरं. आता सामान जास्त झालं तर एक चुंगडी नाही म्हणे, तर लालच काय जे देता तुम्हीच पाहून घ्या. नाही नेत मग इतूच्या चॉकलेटसाठी आम्हाला त्याला 5चे चॉकलेटले 50चे चॉकलेट म्हणत होतं. गेलो मग आम्ही पेट्रोल भरायला, नाही नेत म्हणलं. पेट्रोल घेऊन भरून झालं, पुन्हा समोर आलतच गाडी घेऊन, पुन्हा नेस म्हणे. आता म्हणलं का करते म्हणलं, न्यास लागेन. आता मित्र होई ना, काय करू नाही शकत. आता याच्यावर गॉगल सूट नाही तर कर म्हणून रोहिण्याने घेतला. रोहिण्या लावून पाहिजे म्हणे. हे तर जसं काय आले काही दिसतच नाही असं सारखं करायला लागलं होतं. आता रोहिण्या म्हणजे पहिलं केळं घेऊ म्हणे, मग याचे सामान्य घेऊ. केळं घेतले आणि याचे सामान्य घेऊन घेतलं आणि आम्ही निघलो मग घराकडे जायसाठी. घराकडे घेऊन गेल्यावर गाडी घेऊन लावली आणि मी गेलो घरी. याला चूप म्हणल्यावर होतं, चुपच होऊन गेलं डायरेक्ट. आपलं कंगवास फिरवायला लागलं. मग मला भूक लागली होती तर फोडणीच्या भात होता, तेच खायला लागलो. तर मग का नाच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.